मी आहे माझ्या गावी अक्कलकोट तालुक्यातील माझे शावळगाव आणि हे शावळगावी मी आता सध्या आलो आहे. माझ्या गुरूंचा वाढदिवस आहे 4 जानेवारी 2025ला आणि ते ह्या हॉटेलामध्ये सेवा पुरवतात. येणाऱ्या गोरगरीब लोकांची मनोभावे सेवा करून पैसे असेल तर द्या, नसेल तर राहू द्या, किंवा जितके पैसे असतील तितकेच देऊन तुम्ही. सिद्धलिंग हॉटेल म्हणून आहे या हॉटेलचं नाव आणि या हॉटेलमध्ये तर मी बघू शकता तर काही लोक सध्या आता नाश्ता वगैरे करत आहेत. सध्या आता गर्दी नाही आहे. सिद्धलिंग हॉटेल आमच्या गुरूंच्या हॉटेलमध्ये आमचे एक नवीन मुंबईवरून आलेले पाहुणे आहेत. माझं नाव देव आहे. तर तुम्ही नाश्ता केले, कसं वाटलं नाश्त्याचं? काय चांगला असतो यांचा नाश्ता. यांचा वडापाव चांगला, वडापाव, वडा सांबार. आणि तुम्ही इथं कायम येऊन नाश्ता करता की काय? कायम म्हणजे आम्ही आलो ना मुंबईला इथं गावाला, इथं येतो करायला. आणि तुम्ही मुंबईवरून येता खास यांचं म्हणजे नाश्ता करण्यासाठी? बरं, तुम्हाला आमच्या बाबांचा स्वभाव कसा वाटतो? चांगला आहे स्वभाव, हे चांगलंही बोलतात. काय म्हणजे असं बोलत ना, हाडतूळ करत नाही रे, नाही रे हे काय, ते चांगलं रूपाने बोलतात. अच्छा, आपलं नाव काय बोलले? माझं नाव देवा. देवा. अच्छा, तर तुम्हाला इथं वडा सांबार आवडलाय? वडा सांबार आवडतो. सकाळचा असताना वडा सांबार, संध्याकाळचा असतो. अच्छा, संध्याकाळी भजी करतो. ओके, थँक्यू. आता मी आलोय या हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये आम्ही आता भेटत आहेत आमच्या महाराजांना. आमचे महाराज आता कायम कंटिन्युअसली काम करत असतात, खूप छान चालू असतात. आणि हिरा बेसनने काय बनवतात आजोबा? तुम्ही काय 24 तास कामामध्ये बिझीच असता? पोटासाठी काय तरी करावं लागतंय, केल्याशिवाय कसं भाग आहे सगळा. खूप छान, खूप छान. सेवा करायचं, पोट बी होतंय, सगळं होतंय. आणि आजोबा तुमचं जेवण वगैरे कसं असतं? काय जेवण माझं एक टाइम असतं. फक्त एकच टाइम जेवण करता? आणि सकाळी किती वाजता उघडता हॉटेल? 7ला उघडतो. ओके, आणि तुम्ही किती वाजता येता हॉटेलमध्ये? आम्ही 8 वाजता येतो. 8 वाजता. आणि संध्याकाळी किती वाजता जाता घरी? संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता तुम्ही घरी जाता. आणि हॉटेल तर चालूच असतं? मग मुलगा चालवतो हॉटेल? बर. हॉटेलमध्ये काय काय भेटतं तुमच्या? बालुशाही, जिलेबी, भजी, वडापाव, लाडू. अच्छा, आणि हे सर्व तुम्ही करता? उपीट. बर. आणखी पोहे, सगळं असतं. खूप छान, खूप छान. भजी तुमची खूप पंचक्रोशीत फेमस आहे असं ऐकलेलं आहे. खूप लोक बोलतात की खूप छान भजी करता तुम्ही. सगळं भगवंताचं कृपा, आमचं काय नाही. काय आपा होय, आमचं काहीच नाही. आम्ही करता कधी बरोबर. आपण म्हणजे कारणीभूत आहे. बरोबर बरोबर. आमच्या हातात काय नाही आहे बघा. सगळं असं टाकतो, सोडा काय बरोबर असं टाकतो, उगा पाणी घालून उगा गॅस सुरू करतो. पण ते एकदम चविष्ट लागतं. पण एकदम चविष्ट लागतं तुमचं. ते भगवंतच चविष्ट लागणार वेगळं आहे. आणि तुम्ही काय नाही. आणि तुम्ही एवढी सेवा पुरवता, तुम्ही पैसे काय घेत नाही? पैसे कोण देतात, कोण देत नाहीत. उद्या देतो म्हणतात, परवा देतो. कवा द्यायचा द्या, असं तर द्या, नसलं तर. तुमची खूप चांगली निस्वार्थ सेवा आहे पूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि खूप लोक तुम्हाला खूप हे करतायत. आणि लागतंय. होय, माणसावर ईश्वर ठेवलं तर चांगलं नाही. बरोबर बरोबर बरोबर. माणसावर ईश्वर ठेवायचं. बरोबर बरोबर आहे. विश्वास लय महत्वाचा आहे. तर आता तुमच्या 4 जानेवारीला एक मोठा वाढदिवस साजरा करण्याचं तुमच्या मुलांनी सांगितलं आहे. तर काय सांगाल तुम्ही बाकीच्या सर्व लोकांना आवाहन करू इच्छिता का? काय नाही हो. तर अनेक लोक तुमच्या प्रेमापोटी येणार आहेत तुमच्याकडे. सांगतोय का भाऊसाहेब, ते दुसऱ्याला सांगा करता करायचं आहे का? नाही नाही नाही, हे उगा सगळं डांबीक होतंय. बरोबर बरोबर बरोबर. काय करायचंय? बरोबर. कशाला ते करायचं? काय नाही, आपलं जे आहे ते करायचं. बरोबर बरोबर बरोबर. ऍक्च्युली आजोबांना आपलं हे 4 जानेवारीचं वाढदिवस वगैरे साजरा करायची इच्छा म्हणजे आवड नाही तितकीशी. त्यांना फक्त सेवा करण्याचा एकच ध्यास असतो. काय करायचं ते उभं
पण तरीही आता आमची खूप इच्छा आहे लोकांना, म्हणजे खूप लोकांनी हे केलं की नाही आता आपण यांचा वाढदिवस साजरा करू म्हणून खूप सारे लोक तुमच्याकडे येत आहेत. त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. आजोबा हे चांगले बोलतात, सगळ्यांशी खूप चांगलं प्रेमाने राहतात आणि सेवा पण खूप म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने सेवा प्रोव्हाइड करतात. त्यांच्या हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता त्यांचे गुरु सिद्धलिंग महाराज आणि श्री स्वामी समर्थ, त्याचबरोबर अनेक इथे जे देव आहेत ते देवांना तुम्ही बघू शकता. विठ्ठल सुद्धा आहेत, पांडुरंग सुद्धा आहेत आणि हे यांच्या हॉटेलची अशी स्थिती आहे. तरी हे सकाळी म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस कष्ट करत असतात. हा त्यांचा मुलगा आहे. तुमचं नाव काय? शंकरलिंग सोपारी. आणि तुम्ही किती वाजता येता हॉटेलमध्ये? 7 वाजता येतो. 7 वाजता येता आणि त्यांना तुम्ही मदत करता काय? पण तुम्ही सर्व येतं का तुम्हाला बनवता वगैरे? सगळं तुम्ही शिकलेलं आहात त्यांच्या हाताखाली, तुम्ही सुद्धा करताय. तुम्ही पण सेवा फ्रीमध्ये देताय की तुम्ही पैसे घेताय? बरोबर, म्हणजे तुम्ही पण त्यांच्या पद्धतीनंच तुम्ही तसं हे करताय, म्हणजे त्यांचं जे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाप्रमाणेच तुम्ही चालताय. तर हे सुद्धा मोफत नाश्ता देतात कुणालाही आणि त्यांच्या वडिलांची शिकवण आहे की बाबा येणाऱ्या लोकांना फक्त तू खाऊ पिऊ घाल, पैशाची अजिबात चिंता करू नको. जसं त्यांना त्यांचे गुरु सांगितले तसंच त्यांच्या वडिलांनी, त्यांचे वडील यांचे गुरु आहेत आणि त्यांनी त्याला सांगितलं. तर ह्यांनी सुद्धा दिवसभर खूप कष्ट करून इथे चालवतात. हे हॉटेल खूप छान असं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये एक टेस्ट वेगळीच आहे. इथे मस्त खारा, भजी, पाव, आता वडापावचा आता मेनू चालू आहे. आत्ताच मी खारा वगैरे खाल्लं. पैशाच्या बाबतीत काहीही चिंता करू नका, फुल पोट भरून तुम्ही भजी पण बघू शकता. भजीची टेस्ट तर एकदम मस्तच असते इथे. आता आजोबा मस्तपैकी वडापाव बनवत आहेत खूप छानपैकी. आम्ही 4 तारखेला ह्यांचं वाढदिवस खूप मोठ्या धामधूमनी साजरा होत आहे. तर नक्कीच तुम्हाला मी आवाहन करू इच्छितो की कृपा करून अनेक लोक जर अक्कलकोटच्या जवळ असतील तर अक्कलकोटला नक्की या आणि 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे अक्कलकोट गाव आणि या गावात तुम्ही नक्कीच या महाराजांना येऊन भेट देऊन नक्की जावा. तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतीलच होती. तुम्हाला इतकं तृप्त वाटेल ह्या आजोबांना भेटल्यानंतर, खूप छान वाटेल. तर मी तर आता भेटलेलं आहे आणि माझ्या गुरूंचा मी आता कायमच आशीर्वाद घेत राहणार आहे. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि तसेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा. खूप खूप धन्यवाद.